दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. कर्जत उपजिल्हा रुग्णालय अपुऱ्या सुविधा आणि रुग्णांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासामुळे सध्या चर्चेचा विषय ठरतोय. तालुक्यातील आदिवासी, कातकरी तसेच गोरगरीब नागरिकांसाठी हे रुग्णालय मोफत आणि परवडणाऱ्या उपचारांसाठी मोठा आधार मानला जातो. मात्र कर्जत उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर यांची नेमणूक आहे, त्यांचा पगार देखील निघतोय, मात्र ते डॉक्टर इतर ठिकाणी काम करत असल्याचं समोर आलं आहे. भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरलाय. त्यांनी रुग्णालय प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवरही जोरदार निशाणा साधत कर्जतच्या महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोप केलाय. 2 दिवसापूर्वी कर्जतच्या रुग्णालयाला भेट दिली होती. आदिवासी भागातील आणि गोरगरीब कुटुंबातील अनेक महिला भगिनींना प्रसूतीकरता सरकारी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. पैशाची अडचण असल्या कारणाने त्यांना तिथं उपचाराकरता ते लोक आशेने जातात, परंतु गेल्यानंतर त्यांच्याकडे निराशा आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक प्रकरणामध्ये मला फोन येतात. आज मी तिथे जाऊन चौकशी केली असता एक प्रकरण निदर्शनात आलेले आहेत की तिथे रामदास तडपेवार हे प्रसूती तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कर्जत रुग्णालयामधनं तिथं त्यांची नियुक्ती झाली होती आणि आज देखील ते कर्जत रुग्णालयामधनंच पगार त्यांना मिळतो आहे. परंतु ते डॉक्टर मानगाव रोया या साईडला त्या रुग्णालयात काम करत आहेत, तिकडे काम करत आहेत, परंतु पगार कर्जतच्या रुग्णालयातून घेत आहेत. तर हे कर्जतच्या कुठंतरी महिला भगिनींवर अन्याय आहे. आणि ह्यामध्ये एक सांगायचा मुद्दा म्हणजे की कर्जतचे आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि त्यांचे ह्या विभागाचे जे मंत्री आहेत आरोग्य खात्याचे ते देखील शिवसेना शिंदे गटाचेच आहेत. आणि त्यांचे मंत्री असूनसुद्धा असं जर त्यांना इथे डॉक्टर ठेवता आलं नाही तर एक प्रकारे त्यांचा ह्या मतदारसंघात लक्ष नाही किंवा हे त्याच्यामध्ये कुठेतरी लक्ष देण्यात त्यांना हे फेल ठरलेले आहेत असं मला वाटतंय. तरी त्यांनी ते लक्ष घालून डॉक्टरची नेमणूक करून इथं पुन्हा त्या डॉक्टरांना इथे आणून त्यांना ह्या कर्जत मतदारसंघातल्या महिलांच्या सेवेकरता पुन्हा त्यांना इथं आणून रुजू करावं याकरता मी आपल्या माध्यमातून सांगत आहे. आणि त्या बाबतीतली मी सगळी माहिती त्यांच्याकडची मी घेतलेली आहे, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, ते आपल्याला पत्रकारांना देखील देतो. तर माझी ह्या निमित्ताने एवढीच विनंती आहे की कर्जतच्या रुग्णालयातनं जे काम करत आहेत डॉक्टर पगार इथनं घेतात तर त्यांनी काम देखील इथंच करावं हीच विनंती शासनाला आणि आरोग्य खात्याला करणार आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी नरेश जाधव, कर्जत. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.